तर माहितीमधील नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती समोर येते। तर उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे आणि त्याआधी आज याविषयी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिकची जागा कोणाच्या पारड्यात पडणार याकडे सुद्धा लक्ष आहे। तर महायुतीकडून आता नेमका काय तोडगा काढला जातो, कोणाला नाशिकची जागा मिळते, कोणत्या पक्षाला रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा मिळते आणि त्यानंतर तिथून कोण उमेदवार असणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। आणि आज नाशिक तसंच रत्नागिरी सिंधुदुर्गचा जागेचा तिढा महायुतीचा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल, या दोन्ही मतदारसंघातील अर्ज भरण्याची शेवटची तारीख उद्या आहे आणि त्याच्या आधी नाशिकचा आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटणार असं बोललं जात आहे, सध्याचे काय अपडेट्स? परंतु दोन मतदारसंघांची जी जागा जी आहे ती अद्याप तिढ्यात सुटलेला नाही आणि याचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही खरं तर उद्या आहे आणि उद्याच्या दिवशी अर्ज भरताना नक्की कोणत्या पक्षाचा उमेदवार अर्ज भरणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। नाशिकची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जाण्याची शक्यता, त्या जागी मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची दाट शक्यता आहे आणि गेल्या काही दिवसांपासून तयारी सुद्धा त्यांनी केल्याची पाहायला मिळते। तर एकीकडे रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा जर पाहिली तर त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे तयारी करताना पाहायला मिळतात आणि तेच उद्या उमेदवारी अर्ज भरतील अशी एकंदरीत दाट शक्यता आहे। यामुळे कुठेतरी शिवसेनेच्या वाट्याला असणाऱ्या दोन जागा, एक राष्ट्रवादी काँग्रेसला आणि दुसरी एक भाजपला गेल्याचं पाहायला मिळते। यामुळे ठाण्यामधली जागा कुणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण एकूण 3 ते 4 जागांपैकी शिंदे गटाला मोठा फटका बसलाय। 2 जागा त्यांनी गमावलेल्या आहेत। साताराची जागा सुद्धा उदयनराजे भोसले यांना गेलेली आहे, ते सुद्धा आज अर्ज भरतील। मात्र एकूण ज्या 4 जागा होत्या त्यापैकी या जागा होत्या आणि नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरती आज तिढा सुटेल। कदाचित छगन भुजबळ यांचं नाशिकमधून तर नारायण राणे यांचं रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नाव जाहीर होईल आणि तेच उद्या अर्ज भरतील अशी एकंदरीत दाट शक्यता आहे। तर ठाण्यामध्ये नक्की कोणता उमेदवार अर्ज भरणार, ही जागा भाजपला जाते का शिंदे गटाकडे जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2 जागा गेल्यामुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता आहे, त्या नेत्यांची सुद्धा अस्वस्थता आहे। त्यामुळे जर ठाण्याची जागा जर भाजपला गेली तर या ठिकाणी संतापाची लाट ही शिंदे गटामध्ये उसळेल अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण हे ठाण्यामध्ये पाहायला मिळते। निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।